होशेय अध्याय 9। हे इस्रायला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्हासू नको, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडिले आहे। प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे। खळे व द्राक्षाकुंड यांनी त्यांचा निर्वाह होणार नाही। नवा द्राक्षारस तिला दगा देईल। ते परमेश्वराच्या देशात राहावयाचे नाहीत। एफ्राईम मिसर देशास परत जाईल। ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करीतील। ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत। त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत। त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल। ते खाणारे सर्व अशुद्ध होतील। त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरिताच आहे। परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत। नेमलेल्या सणाच्या दिवशी व परमेश्वराच्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही काय कराल? कारण पहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत। मिसर त्यास गोळा करील। मोफ त्यास मूठ माती देईल। काटे कुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील। त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील। समाचार घेण्याचे दिवस आले आहेत। प्रतिफळाचे दिवस आले आहेत। इस्रायलास हे समजून येईल। तुझ्या दोषराशीमुळे, तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे। आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे। एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे। संदेष्टा आपल्या सर्व मार्गात पारध्याचा फासा आहे। त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे। गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अतिभ्रष्टाचार केला आहे। तो त्यांचा अधर्म स्मरतो। तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो। रानातल्या द्राक्षाप्रमाणे इस्रायल मला आढळला। अंजिराच्या हंगामातील प्रथम फळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले। पण ते बाल पौराकडे आले आणि त्यांनी लज्जास्पद मूर्तीला आपणास वाहून घेतले। त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले। एफ्राईमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे। जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत असे झाले आहे। त्यांनी मुले लहानाची मोठी केली तरी एकही मनुष्य उरणार नाही, असे मी त्यास अपत्यहीन करीन। मी त्याजपासून निघून जाईन, तेव्हा त्यास धिक्कार असो। एफ्राईम आपल्या मुलास बळी देणाऱ्या मनुष्यासारखा मला दिसला। तो आपल्या मुलास वध करणाऱ्याकडे घेऊन येईल। हे परमेश्वरा, त्यास दे। त्यास काय देशील? गर्भपात करणारा गर्भाशय व शुष्क स्तन त्यास दे। त्यांची सर्व दुष्टता गिलगालात आहे। तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला। त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यास मी आपल्या मंदिरातून घालवून देईन। यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही। त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत। एफ्राईमावर तडाखा बसला आहे।
त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही. त्यास संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन. माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही. ते राष्ट्राराष्ट्रातून भटकणारे असे होतील.